नमस्कार, एस एन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. नाशिक जिल्ह्यातील निफाड येथील एका अधिकाऱ्याला 35,000ची लाच घेतानाचा प्रकार घडल्यानंतर काही तास उलटत नाही तोच जळगाव जिल्ह्यामध्ये एका तलाठ्याला ACBने 4,000 रुपयांची लाच घेताना अटक केली आहे. या घटनेने मात्र उत्तर महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली आहे. नाशिक जिल्ह्याच्या निफाड तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालयातील एका अधिकाऱ्याला 35,000 रुपयांची लाच घेताना नुकतीच अटक झाली होती. ह्या घटनेला काही तास उलटत नाही तोच जळगाव जिल्ह्याच्या जामनेर येथील एका तलाठ्याला 4,000 रुपयांची लाच घेताना ACBने पकडल्याने उत्तर महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली. वसीम राजू तडवी असे या लाचखोर तलाठ्याचे नाव असून त्याला ACBने रंगेहात पकडले आहे. जामनेर येथील तहसील कार्यालयामध्ये वसीम राजू तडवी हे सध्या नोकरीत होते. मूळ तक्रारदार हे जामनेर येथील रहिवासी असून ते जामनेर शहरामध्ये कुटुंबासह राहतात. संबंधित तक्रारदाराने 16 डिसेंबर 2025ला मौजे जामनेर येथील बिनशेती 2 प्लॉट कायम खरेदी केले आहेत. सदर प्लॉटची खरेदी केल्यानंतर तक्रारदार आणि संबंधित तक्रारदाराच्या पत्नीचे फेरफार नोंद करून त्यांचे नात अधिकार अभिलेखात तसेच 7/12 उतारावर दाखल करण्याकरता राजू तडवी सज्जा जामनेर यांनी तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने 7 जानेवारी 2026ला संबंधित तलाठी वसीम राजू तडवी जामनेर यांच्या विरोधात ACBकडे जळगाव येथील कार्यालयामध्ये तक्रार केली होती. तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीची 7 जानेवारीला पडताळणी केली असता संबंधित तलाठी वसीम तडवी यांनी तक्रारदार व त्याच्या पत्नीच्या नावे घेतलेल्या प्लॉटच्या फेरफार नोंदीसाठी 7/12 उतारावर नावे दाखल करून घेण्याच्या मोबदल्यामध्ये 5,000 रुपये रकमेची मागणी केली होती. मात्र तडजोडीनंतर 4,000 रुपये लाच म्हणून स्वीकारण्याचे मान्य केले गेले. त्यानंतर 7 जानेवारी रोजी तक्रारदाराकडून वसीम राजू तडवी जामनेर सज्जा येथील तलाठी यांनी 4,000 रुपयांची लाच स्वीकारल्याने त्यांना ACBने रंगेहात पकडले आहे. ह्या कारवाईमुळे जळगावसह उत्तर महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली. निफाड येथील घटना ताजी असतानाच जळगाव जिल्ह्याच्या जामनेर येथे तलाट्याने 4,000 रुपयांची लाच घेतानाचे प्रकरण समोर आल्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. या कारवाईमध्ये जळगाव येथील ACBचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, हेमंत नागरे पोलीस निरीक्षक तसेच पोलीस नाईक बालू मराठे, पोलीस शिपाई भूषण पाटील आणि यांच्या पथकाने कामगिरी केली आहे. संबंधित घटनेमध्ये ACBने कारवाई केल्याबद्दल नागरिकांमधून स्वागत होत आहे. SN न्यूजसाठी प्रतिनिधी जळगाव. धन्यवाद.